मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा, केंद्र सरकारने 9 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेश राज्यामधील देशामधील 58 व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला घोषित केलं आहे? तर माधव राष्ट्रीय उद्यान. अतिशय महत्त्वाचं आहे बघा, हे कितवं आहे बघा, 58वं आहे बघा, लक्षात ठेवायचं 58वं. नेक्स्ट बघा, HDFC बँकेने भारतीय हवाई दल म्हणजे IAF पेन्शनधारकांना सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने कोणतं प्रोजेक्ट चालू केलं आहे? तर प्रोजेक्ट हक, लक्षात ठेवायचं HAKK. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे? तर उत्तराखंड याचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील सर्वात जुने उल्कापिंडाचा विवर शोधला आहे? तर ऑस्ट्रेलियाने हा शोधलेला आहे. बघा, जाहीर झालेल्या 12व्या ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर बुर्किना फासो. कोणता आहे बघा, बुर्किना फासो हा अव्वल स्थानावर आहे. आसाम राज्य सरकारने आपल्या इलेक्ट्रॉनिक शहराचं नाव बदलून काय केलं आहे? तर बघा, रतन टाटा इलेक्ट्रॉनिक सिटी असं ठेवलं आहे. लिबरल पक्षाचे नेते कॅनडाचे पंतप्रधान कोण असणार आहेत? तर मार्क कार्नी हे असणार आहेत. 10 मार्च 2025 रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन असतो. तेच नॅशनल स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्हचा स्थापनेची घोषणा केली आहे? तर अमेरिकेने याची घोषणा केलेली आहे. पहा, दरम्यान संयुक्त विशेष सैन्य सराव खंजर याची किती आवृत्ती पार पडली आहे? तर बघा, या ठिकाणी 12वी आवृत्ती या ठिकाणी पडली आहे. बघा, खंजर कोणादरम्यान होतो? तर खंजर हा किर्गिस्तान आणि भारतादरम्यान होत असतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC हा जागतिक स्तरावर कितवा मजबूत विमा ब्रँड म्हणून घोषित करण्यात आला? तर तिसरा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. बघा, इंडिगो एअरलाईन आसन क्षमतेच्या बाबतीत जगामधील कितवी सर्वात मोठी एअरलाईन बनली आहे? तर ही बघा, दुसरी सर्वात मोठी एअरलाईन बनली आहे. कितवी? दुसरी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, तर कोणत्या देशाचा मिळालेला आहे? तर मॉरिशस. ऑप्शन क्रमांक 1 मॉरिशसचा या ठिकाणी भेटलेला बघा. तर पुरस्काराचं नाव बघा, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन. लक्षात ठेवायचं आहे पुरस्कार आहे. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय व्यक्ती बघा. पंतप्रधान मोदी यांना दिलेला हा 21वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बघा. मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून फक्त 5 परदेशी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला बघा. पंतप्रधान मोदींनी मॉरिशसमधील सर शिवसागोर रामगुलाम बॉटॅनिकल गार्डनमध्ये एक पेड में माँ के नाम उपक्रमांतर्गत एक रोपटं सुद्धा लावलं. मॉरिशसमध्ये पंतप्रधान मोदी यांचे बिहारी परंपरा आणि लोकगीते या ठिकाणी स्वागत करण्यात आलं होतं बघा. मॉरिशस देशाबद्दल जर पाहिलं तर राजधानी बघा पोर्ट लुईस आहे. भाषा त्या ठिकाणी मॉरिशियन क्रेओल आहे. धर्म त्या ठिकाणी 47% हिंदूच आहेत बघा. पंतप्रधान कोण आहेत? नवीन रामगुलाम. राष्ट्रपती बघा धरमबीर गोकुल. क्षेत्रफळ बघा त्याचं 2040 किलोमीटर वर्ग. लोकसंख्या त्याची बघू शकता या ठिकाणी 12,65,505. पुढचा प्रश्न बघूयात आपण. सर्वात प्रदूषित देशामध्ये जगात प्रथम भारताचा कितवा क्रमांक आहे? तर या ठिकाणी 5वा क्रमांक आहे. कितवा? 5वा. जगामध्ये सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर चाड. कोणता आहे बघा, चाड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर दिल्ली ही सर्वात प्रदूषित राजधानी आहे. कोणती? दिल्ली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे? तर मॉरिशसचा या ठिकाणी सन्मान जाहीर झालेला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या आहेत? तर रोशनी नाडर या बनल्या आहेत. कोण? रोशनी नाडर. रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर जयश्री व्यंकटेशन ही ठरली आहे. 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर 4 ते 1 मार्च. किती? 4 ते 1 मार्च दरम्यान हा या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यामधील ICCचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर शुभमन गिलने हा पटकावलेला आहे. नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये गोल्डन बॉलचा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला आहे? तर मेट हेनरी. लक्षात ठेवायचे पहा, मेट हेनरीला हा मिळालेला आहे. IIT खरगपूर बघा, IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला
युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे? तर सुमन चक्रवर्ती. कोणी केलं बघा? सुमन चक्रवर्तीने केलं आहे. पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला हिंदी साहित्य अकादमीकडून सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे? तर द ट्रस्टवर्दी. कोणते बघा ते? ट्रस्टवर्दी. नुकतेच नारिका कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे? तर नारिका कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सायना नेहवाल ही बनली आहे. कोण? सायना नेहवाल. पुढचा प्रश्न बघा, 12वा खंजर. बघा, खंजर सैन्य अभ्यास 2025 हा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर किर्गिस्तानमध्ये हा आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 10 मार्चला हा साजरा करण्यात येतो. कधी? 10 मार्चला. व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचं अनावरण केलं आहे? तर महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं बघा, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं विजेतेपदे कोणत्या देशाने पटकावलं? तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. कोणी? आपल्या भारत देशाने. लक्षात ठेवा, आयोजक होतं बघा, आयोजक कोण असतं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. प्रकार काय आहे बघा, एकदिवसीय, आंतरराष्ट्रीय. तर बघा, ही दर 4 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी असते बघा. विजेता संघ या ठिकाणी भारत राहिलेला आहे. उपविजेता बघा न्यूझीलंड हा राहिलेला बघा, न्यूझीलंड. एकूण यामध्ये 8 संघ आहेत. किती? 8 संघ होते. एकूणमध्ये 15 या ठिकाणी सामने झालेले. 2025चं आयोजन पाकिस्तानमध्ये होतं आणि भारताचे सगळे सामने बघा दुबईमध्ये पार पडले. कुठं? दुबईमध्ये. प्रथम आयोजन 1998ला बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. प्रथम विजेता बघा दक्षिण आफ्रिका हा देश. पुढील आयोजन बघा 2029चं आपल्या भारतामध्येच असणार आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा. मॅन ऑफ द सिरीज कोण राहिलं? तर सचिन रवींद्र. ICC चॅम्पियनशिप 2025चा उपविजेता देश कोणता? उपविजेता देश कोणता आहे? तर न्यूझीलंड हा या ठिकाणी उपविजेता देश राहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, ICC चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो काय पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे? तर रोहित शर्माला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ICC चॅम्पियनशिप जी काही ट्रॉफी होती यामध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सचिन रवींद्र. हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे, सचिन रवींद्र. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 3 वेळा ही जी काही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे? तर भारत हा या ठिकाणी देश आहे. लक्षात ठेवायचे, भारत. नेक्स्ट बघा, विराट कोहली हा 550 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे? या ठिकाणी बघा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. कितवा? दुसरा. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकवलं? तर आपल्या भारताने हे पटकवलं आहे. लक्षात ठेवायचे, भारत. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ही इराण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठे? इराण या ठिकाणी. कोणत्या राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आपल्याला, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशामधील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? ते बघा 58वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. कितवा? 58वे. वार्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कुमुद शर्मा. लक्षात ठेवायचं बघा, कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा, साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर सुदर्शन आठवले. लक्षात ठेवा, साहित्य अकादमीचा 2024चा मराठी अनुवाद म्हणजे ट्रान्सलेटरचा जो काय पुरस्कार आहे हा सुदर्शन आठवले यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये 133 देशामध्ये भारताने कितवं स्थान पटकवलं आहे? तर 39व या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे. लक्षात ठेवायचं बघा, 39वे स्थान पटकवण्यात आलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा, लाईक केलं कळतं माझी मेहनत 100% काम करते. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या 5 मित्रांना तरी शेअर करायचा. बघा, PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून घ्या. लगेच याची PDF मी त्या ठिकाणी टाकणार आहे.
19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं आहे? तर 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले बा. लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा ठिकाण कोणतं आहे? छत्रपती संभाजीनगर. आयोजन बघा 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे आयोजित केलं जाणार आहे बघा. अध्यक्ष कोण आहेत बघा? डॉक्टर अशोक राणा. अशोक राणा कोण आहे? तर बघा मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक आणि भाषातज्ञ डॉक्टर आहेत बघा. लक्षात ठेवायचे कोण? अशोक राणा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांनी या ठिकाणी वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष कोण आहेत बघा? वासुदेव मुलाटे. आणि 19वे कोण आहेत बघा? आपल्याला माहिती आहेत अशोक राणा. कोण आहेत पहा? अशोक राणा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर हे महाबळेश्वर या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया किती नीचांकी पातळीवर आला आहे? तर 87.17. लक्षात ठेवा 87.17. कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला? तर चंद्रिका टंडन. लक्षात ठेवा चंद्रिका टंडन. भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर त्रिवेणी. कोणतं आहे बघा ते? त्रिवेणी. पुढचा प्रश्न आहे बघा, फोर्ब्सने 2025 मधील जगामधील 10 सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? अमेरिका हा या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती पहा. कोणी? अमेरिका. फोर्ब्सने 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली, तर यामध्ये भारत देश हा कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत आपला 12व्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सान्वी देशवाल. लक्षात ठेवा सान्वी देशवाल हिने कोणतं पदक जिंकलं? तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ पाहून 1 मार्कामध्ये तुमची वाढ झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. PDF बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच जॉईन करा. कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून बोलण्याचं अनिवार्य केलं आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा प्रत्येक सरकारी कार्यामध्ये मराठी बोलायची. महात्मास मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत बघा? राजेश तलवार हे आहेत. लक्षात ठेवायचं राजेश तलवार. टाटा स्टील मास्टर्स 2025 स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर आर प्रज्ञानंद. लक्षात ठेवायचं आर प्रज्ञानंद हा ठरलेला आहे बघा. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर अभिषेक शर्मा. लक्षात ठेवा दुसरा खेळाडू कोण ठरलेला आहे? अभिषेक शर्मा हा ठरलेला आहे बघा. सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं बनलं आहे? तर कर्नाटक. लक्षात ठेवा सन्मानाने मारण्याचा अधिकार देणारं दुसरं राज्य कोणतं आहे? कर्नाटक राज्य बघा. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावलं? तर महाराष्ट्र. लक्षात ठेवा महाराष्ट्र. नेक्स्ट बघा न्यूझीलंडमधील काय प्रश्न आहे? न्यूझीलंडमधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आलं? तर माउंट तारानाकी या पर्वताला बघा व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आलेला आहे. सन 2025 वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणी मांडला? तर निर्मला सीतारामन यांनी बघा 2025 वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणारे? तर 12.75 लाखावर बघा या ठिकाणी शून्य कर असणारे बघा. प्राचीन ग्रंथाचे जतन आणि सर्वेक्षण करण्यासाठी कोणतं अभियान राबवण्यात येणार आहे? तर ज्ञान भारत अभियान राबवण्यात येणार आहे बघा. कोणतं? ज्ञान भारत. प्रगती मैदानावर भारत मंडपम मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025चं उद्घाटन नरेंद्र मोदीच्या हस्ते झालेलं बघा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे काही वितरण आहे बघा हे राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली. त्यानुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर अमेरिका हा देश आहे बघा. कोण आहे? अमेरिका हा देश आहे. ग्लोबल फायर पॉवर शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत हा 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे पहा.
भारत पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं? तर नेपाळचा पराभव केलेला बघा. भारतीय महिला संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कप जिंकला? तर त्यांनी सुद्धा नेपाळलाच हरवलं महिलांच्या संघाने सुद्धा. 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कुठे साजरा करण्यात आला? तर छत्रपती संभाजीनगर. खो खो 2024 विश्वकपचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर दिल्लीमध्ये हे करण्यात आलं होतं. कुठं? दिल्लीमध्ये. खो खो 2024 विश्वकप स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केला? तर नेपाळचा या ठिकाणी पराभव केलेला आहे बघा, नेपाळ. तर भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकलेला आहे बघा. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळ संघाचा पराभव केला. स्पर्धेमध्ये बघा एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास सुद्धा रचलेला आहे पहा. भारतीय महिला संघानं अंतिम लढत बघा 78-40 अशा फरकाने जिंकत पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे पहा. कर्णधार कोण होती? तर प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सुद्धा सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलेली आहे बघा. खो खो 2024 विश्वकप स्पर्धा कोणत्या देशाच्या पुरुष संघाने जिंकली? ही सुद्धा आपल्या भारत देशाच्या जिंकलेली बघा. महिला महाराष्ट्र केसरी 2025 कोण बनली? तर भाग्यश्री फंड. लक्षात ठेवायचं आहे, भाग्यश्री फंड. उपविजेता कोण राहिले? तर अमृता पुजारी. बक्षीस बघा चांदीची गदा आणि 31,000 रुपये या ठिकाणी बक्षीस आहे पहा. स्पर्धेचं ठिकाण बघा रामदास तडस इंडोर स्टेडियम देवळी या ठिकाणी. आयोजन झालं होतं 25 जानेवारी 2025ला. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहेत? रामदास तडस आहेत बघा. ऑस्ट्रेलिया ओपन 2025 फायनल कोणी जिंकलेली आहे? तर लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 मॅडिसन किजने. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला बघा. अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे ज्येष्ठ मराठी अभिनेते आहेत. पद्म पुरस्काराची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. या यादीमध्ये अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रामधील इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे नाव आहेत पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणामध्ये हे पुरस्कार जाहीर केले. युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीमध्ये भारताचा 26वा क्रमांक आहे. कितवा? 26वा. युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर कॅथरीन रसेली आहेत. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलं? एकता कुमारीने केलेले बघा. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर मायकल मार्टिन यांची निवड झालेली पहा. माता मिल्क बँकेच्या माध्यमामधून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र देशामधील कितव्या क्रमांकावर राहिले? तर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आणि यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे बघा? माता मिल्क चालवण्याच्यामध्ये तर राजस्थान हे राज्य पहिल्या क्रमांकावरती. राष्ट्रीय बालिका दिवस 2025ची थीम कोणती आहे? तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण.